शाळेत वेळेवर पोचायचं म्हणून ट्रेन पकडायची धावपळ असते. ट्रेनमध्ये चढणं आमच्यासाठी एक मोठं आव्हान असतं. हँडिकॅप डब्यामध्ये कॉलेज आणि ऑफिसमध्ये जाणाऱ्यांचीच गर्दी जास्त असते. प्रवासासाठी आमच्या मुलांच्या हक्काचं कंपार्टमेंट असलं तरी रोज आमच्या मुलांसाठी आम्हाला ट्रेनमध्ये भांडण करावं लागतं. आम्ही जेव्हा हँडिकॅप मुलांना घेऊन येतो ना तेव्हा आम्हाला चढायला जागा पण देत नाहीत आणि उतरायला पण जागा देत नाहीत, बसायला पण जागा देत नाहीत. इतका त्रास होतो आम्हाला ना की नॉन हँडिकॅप सगळे पर्सन चढतात इथे. तरी करा तुम्ही त्यांच्यासाठी. अहो आम्हाला चढायलाच भेटत नाही. मानपूर पासून पुढे कॉटन ग्रीन पर्यंत चढायला भेटत नाही. आमच्या मुलांना खालीच उभे असतात शाळेतले आमच्या, त्याने कुठे चढावं? मग हँडिकॅप डबा असून आम्हाला चढायला भेटत नाही. काहीतरी करा तुम्ही. नॉर्मल सगळे बसते असतात. नाही मी बोलले नाही, पण लास्ट टाइम पण किती मी कंप्लेंट पोलिसांना पण कंप्लेंट करून काहीच फायदा नाही झाला त्याचा. लिटरली एकाने तर नॉन हँडिकॅपने माझी छेड काढली. मी त्याला मारलेलं तर त्याने दुसऱ्यांदा पण माझी छेड काढली त्याच हँडिकॅप डब्यामध्ये. इथनं एवढं म्हणजे हँडिकॅप डब्यात मी सगळं चाललंय. ट्रेन मध्ये जागा भेटत नाही. गर्दी रहती है ना. क्या रहती है ट्रेन में? क्या चलना नहीं मिलता है उसको, बैठने नहीं मिलता, वाले भी अंदर आ जाते हैं. कुठल्याला दर्शनला मिळत नाही, चढायला मिळत नाही, बसायला मिळत नाही, खूप गर्दी असते. लोकलमधून प्रवास करणं स्पेशली एबल मुलांसाठी किती कठीण आहे याची रेल्वे मंत्र्यांनी दखल घ्यावी. हँडिकॅप लोकांना मी आवाहन करते की प्लीज तुम्हाला प्रवास करताना त्रास होतोय, तुम्ही व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आपलं दुःख आपले प्रॉब्लेम सरकारपर्यंत पोहोचतील.